आज आपण मंचुरियन बनवणार आहोत। नमस्कार मंडळी, मी अश्विनी महेश पाटील, पाटी किचन अँड ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। मार्केटला गेल्यानंतर आपण मंचुरियन घेतो, अगदी एक प्लेटमध्ये 20 रुपयाचे 10 मंचुरियन फक्त येत असतात। हे बघा, एवढ्या साईजचे येत असतात आणि तेच जर का आपण घरी बनवले तर काय एक नंबर। आणि घरगुती जेवढं आपण खाईल तेवढं चांगलं असतं आणि मुलंसुद्धा आवडीने आणि भरपूर पोट भरून असे खातात। तर बघा, आवाजावरनं तुम्हाला समजतं की किती खुसखुशीत असे हे मंचुरियन झालेत। तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। आता इथे सर्वप्रथम आपण एक मोठा कोबी घेतलेला आहे। कोबीचं हे वरचं साल आहे हे मी काढून टाकणार आहे। त्यानंतर ह्यातला मी जेवढा मला लागेल आवश्यकता असेल तेवढाच मी कोबी घेणार आहे। आता कोबी म्हटलं तर मी कटरच्या साहाय्याने आपण कट करून घेणार आहोत। आता जसं मंचुरियन आपल्याला बनवतात मार्केटमध्ये त्याच पद्धतीने आपल्याला बनवायचं आहे। तर खिचडीने सुद्धा तुम्ही इथे कोबी खिचू शकता, पण जर का तुम्हाला खिचडीने खिचायचं असेल तर ज्या आपण खिचणी मोठ्या होलाची असते त्या खिचणीच्या साहाय्याने तुम्ही हा कोबी खिचून घ्या। पण मी कटरच्या साहाय्याने हा कोबी आहे हा सर्व कट करून घेते। आता इथे सर्व कोबी आहे हा बारीक असा कट करून घेतला आहे। इतका असा आपल्याला करायचा आहे, कारण जेणेकरून आपण कोबी जेवढा थोडासा असं जाडसर ठेवेल ना तर मंचुरियन खूप छान बनतात। त्याचप्रमाणे जर का तुम्ही एकदम बारीक कापला तर ते व्यवस्थित असा मंचुरियन लागत नाही। म्हणून आपण सगळ्यात महत्त्वाचं आहे की कोबी कट कसा करायचा तो तुम्हाला मी दाखवलेला आहे। आता इथे आपल्याला घरगुती मसाले घालायचे आहेत। 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट घालते, 1 टेबलस्पून मिरची पावडर घालते, पाव चमचा हळद घालते, 1 चमचा सोया सॉस घालते। आता आपण जसं मार्केटमध्ये मिळणार आहेत मंचुरियन त्याच पद्धतीने आपण बनवणार आहोत। त्यासाठी खास आपण ह्याच्यामध्ये सोया सॉस घालायचा आहे आणि एक अर्धा चमचा आपल्याला इथे कलर म्हणजे जे फ्रूट कलर येतात तेच मी घातलेले आहेत। तुम्हाला इथे जर का फ्रूट कलरचा वापर करायचा नसेल तर तुम्ही अगदी जसं नॉर्मली आपण जे मिरची पावडर बनवतो त्याच पद्धतीने बनवलं तरीसुद्धा चालेल, किंवा इथे थोडासा बीटचा रस घाला तरीसुद्धा चालेल। म्हणजे जसं मार्केटमध्ये ज्या पद्धतीने आपल्याला मंचुरियन मिळतात त्याच पद्धतीने आपल्याला बनवायचं म्हणून थोडासा आपण कलर घातलेला आहे। चवीनुसार मीठ। आता इथे आपल्याला सर्व साहित्य घातल्यानंतर इथे मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करताना एक सर्वात महत्त्वाची टिप आहे, इथे आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे, कारण इथे कोबीलाच भरपूर पाणी सुटतं आणि त्याच्यावरच आपण ह्याच्यावरच आपण सगळं पीठ वगैरे मिक्स करणार आहोत। आता इथे कोबी जो घेतला होता तो मी तुम्हाला मोठा कोबी दाखवते, त्याचा मी अर्धा कोबी घेतलेला आहे। अर्धा कोबीचं माप म्हटलं तर तुम्हाला ते सुद्धा दाखवते। आज आपण मापाच्या प्रमाणातच करूया म्हणजे तुम्हाला एकदम परफेक्ट माप सांगेल। तर बघा, ह्या वाटीच्या मापाने जवळजवळ इथे मी 3 वाटी कोबी घेतलेला आहे। आता 3 वाटी मी जवळजवळ कोबी घेतलेला आहे, बारीक कट करून घेतला, त्याप्रमाणे आपण मोजमाप केलं आहे। आता त्याच मापाच्या मापाने म्हटलं तर त्याच वाटीने आपण 1 वाटी मैदा घेतलेला आहे आणि 1 वाटी आपण इथे कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे। आता इथे आपण मैद्याचा वापर करणार, जर का तुम्ही मैदा खात नसेल तर इथे तुम्ही गव्हाच्या पिठाचा वापर करू शकता। त्याचप्रमाणे इथे तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर दुसरीसुद्धा आयडिया सांगते, जर का तुमच्याकडे पोहे असेल तर पोहे मिक्सरला वाटून घ्या, म्हणजे एकदम बारीक पावडर करून घ्या, ती घातली तरीसुद्धा चालेल। ते जेवढं कोबीचं पाणी सुटतं तेवढं ते पीठ टाकल्यानंतर ते पोहे शोषून घेतात आणि कुरकुरीत आणि खुसखुशीत असे मंचुरियन बनतात। तर आता आपण मार्केटमध्ये बनवतो त्याच पद्धतीने बनवणार। त्यासाठी आपण इथे कॉर्नफ्लॉवर त्याचप्रमाणे मैद्याचा वापर केला आहे। आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करताना सर्वात महत्त्वाची टिप सांगते की अगदी चोळून असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून ह्या कोबीला पाणी सुटलं पाहिजे, म्हणजे इतकं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। त्याचप्रमाणे हे सर्व मसाले घातले ते व्यवस्थित लागले जातात आणि पाणी देखील कोबीला खूप छान सुटलं जातं। म्हणजे हे सर्व आपण आता एकजीव असं करून घेऊया। हे बघा, जसं ह्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा असं करून घ्या। मार्केटमध्ये गावठी कोबीचा सीझन चालू आहे आणि भरपूर असे गावठी कोबी येतात आणि मुलांना म्हटलं तर मंचुरियन खायला खूप आवडतं आणि अगदी घरच्या घरी आपण अशा पद्धतीने मंचुरियन बनवले तर काय एक नंबर असे चवीला बनतात आणि अगदी कमी आणि मोजक्या साहित्यामध्ये हे बनले जातात। फक्त बनवायची पद्धत बऱ्याच जणांना माहिती नसतं आणि करायला देखील कंटाळतात, तर असं काही करू नका। अगदी शाळेतनं मुलं येतात त्यावेळी घरच्या घरी साहित्यामध्ये तुम्ही मंचुरियन बनवून रेडी करू शकता। आता हे सर्व मी मिक्स करून घेतलं आहे, बघू शकता। आणि इथे कोबीला हे पाणी सुटलेलं आहे तोपर्यंत मी मिक्स करून घेतलेलं आहे। इथे आपण जे पीठ घेतले मैद्याचं ते घालून घेऊया, त्याचप्रमाणे आपण कॉर्नफ्लॉवर घेतले ते सुद्धा घालूया आणि सर्व मिक्स करून घेऊया। आता मिक्स करताना सुद्धा आपल्याला असं घट्ट असं ज्या पद्धतीने आपण पीठ मळतो तोपर्यंत आपल्याला मळून घ्यायचं, जेणेकरून ह्या कोबीला पाणी सुटतं तोपर्यंत आपण हे मिक्स करून घ्यायचं। इथे पाण्याचा वापर करायचा नाही आहे। अगदीच जर का वाटलं अगदी तुम्हाला कोरडं तर इथे तुम्ही पाण्याचा थोडासा वापर करू शकता, पण बघा अशा पद्धतीने मिक्स करा, भरपूर असं कोबीला पाणी सुटतं। आता इथे बघू
शकता मी हे सर्व मिक्स करून घेतलं आहे आणि इतकं हे बघा इतकं लूज होतं, म्हणजे जिथपर्यंत तुम्ही मळतील ना तेवढं कोबीला पाणी सुटतं आणि एकजीव असं होतं, त्यामुळे ना कुरकुरीत असे मंचुरियन तयार होतात. आता आपल्याला मंचुरियन कसे टाकायचे ते सुद्धा तुम्हाला सांगते. ज्यावेळेस आपण कढईमध्ये तेल घालणार आहोत, तेल मी गरम करायला ठेवलेलं आहे. आता इथे आपण पाणी घ्यायचं आणि त्यानंतर असे आपण गोल गोल छोटेसे असे गोळे करायचे. आता इथे लगेच हे बघा हाताला असे हे चिकटले जातात, त्याकरता काय करायचं, थोडंसं आपण हाताला असं पाणी घ्यायचं आणि त्यानंतर असे छोटे छोटे गोळे करून ज्या पद्धतीने आपण भजी कशी करतो त्याच पद्धतीने आपल्याला थोडे थोडे हे भजी तेलामध्येही सोडायची आहे. आणि जर का तुम्हाला असं काही वाटलं की हाताला चिकटतं तर वारंवार थोडंसं पाण्याचा हात लावून हे गोळे आपल्याला सोडायचे आहेत. त्याचप्रमाणे इथे जर का तुम्हाला जास्त कोबीला पाणी सुटलं नाही, तुम्हाला मी अगोदरसुद्धा सांगितलं की जर का तुम्हाला थोडंफार अगदी कोरडं वाटलं तर तुम्ही एक थोडासा 1-2-3 चमचे पाण्याचा वापर करू शकता आणि त्यावेळेस ते असं मिक्स करून घ्यायचं आणि अशा पद्धतीनेच आपल्याला हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे. आपण मंचुरियन तेलामध्ये सोडून घेऊया. इथे ना ज्यावेळेस आपण मंचुरियनचं पीठ तयार करतो त्यावेळेसच मी कढईमध्ये तेल घातलं होतं आणि मंद आचेवर तेल असं मस्त असं गरम झालेलं आहे. आता गरम झालं का ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे, त्यासाठी थोडंसं पीठ टाकते. हे बघा आता हे पीठ आहे हे लगेच वरती येतं, इतकं आपल्याला तेल आहे हे गरम पाहिजे. तर इथे आपल्याला ज्या पद्धतीने आपण भजी काढतो त्याप्रमाणे थोडे थोडे असे गोळे टाकून घ्यायचे आहेत. हे बघा मी जसे टाकते त्याच पद्धतीने असं पीठ जास्त घ्यायचं आणि थोडे थोडे सोडायचे. जेवढं तुम्ही तेल गरम करेल तेवढं चांगलं. आणि सर्व प्रोसिजर आहे ही आपल्याला मोठ्या शेगडीवरच करायची आहे. इथे ना बघू शकता अगदी मोठ्या शेगडीवर तळून घेतले ना का कुरकुरीत आणि खुसखुशीत असे होतात. अधूनमधून असे सतत आपल्याला पलटी देखील करत राहायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही इथे लहान वगैरे शेगडीसुद्धा करायची नाही. मी तुम्हाला ज्या पद्धतीने सांगितलं त्याच पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीनेच तेल गरम करा आणि हे मंचुरियन रेडी करा. आणि सतत आपल्याला हे झारा देखील आपल्याला फिरवत राहायचं आहे, जेणेकरून हा रेड कलर येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. 1-2 ते 3 मिनिटातच मस्त हे असे तळून रेडी होतात. आता हे मंचुरियन आहेत ना हे आपण फर्स्ट टाकलेले आहेत, म्हणजे आपण पहिल्यांदा टाकले आहेत ना त्यावेळेस ना हे तेल असं आहे हे आपण नॉर्मली जेवढं आपल्याला गरम पाहिजे तेवढं आपल्याला गरम राहतं. आणि सेकंड टाईम जेव्हा आपण टाकतो ना तेव्हा बऱ्यापैकी हे तेल गरम झालं असतं, त्याच्यामुळे ना कमी वेळात मंचुरियन हे तळून होतात. आता इथे जवळजवळ मला 3 ते 4 मिनटं गेली आहेत आणि लालसर कलर येईपर्यंत हे मी तळून घेते. बघू शकता इतके आपल्याला तळून घ्यायचे आहेत. आणि सतत चमचा देखील जो आहे झारा वगैरे असेल तर तुम्ही हे सतत फिरवायचं आहे, जेणेकरून म्हणजे व्यवस्थित हे तळले जातात. हे ना बघू शकता कलर लाल होईपर्यंत मी हे तळून घेतलेत. आपण एका प्लेटमध्ये हे काढून घेऊया. आणि ह्या मंचुरियनचा सुवास आहे ना तो घरभर पसरलेला आहे, इतका सुवास येतो. हे बघा इतकं मस्त झालं आहे. हे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तुम्हाला आवाजावरूनच समजत असेल की किती कुरकुरीत हे असे झालेले आहेत आणि मध्ये आहेत ना एकदम खुसखुशीत असे होतात रेडी, म्हणजे मऊसूदसुद्धा मध्ये होतात. हे आता बाकीचे सुद्धा आपण असे सोडून घेऊया. आता ही सुद्धा प्रोसिजर आहे आपण मोठ्या शेगडीवरच करणार आहोत आणि हे सर्व मंचुरियन आपण हे तळून घेणार आहोत. सर्व मंचुरियन हे मी तळून घेतल्यात आणि बघू शकाल इतके खुसखुशीत आणि हे कुरकुरीत झालेत, तुम्हाला आवाजावरूनच समजत असेल. आता इथे तुम्ही बघतील ना तर मी लहान मोठे साईजचे बनवून घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे इथे आपण थोडासा मध्ये मध्ये असे राऊंड थोडेसे वेगवेगळ्या अशा पद्धतीने हे फ्राय केलेत. आता मार्केटमध्ये मिळतात त्याच पद्धतीने आपण थोडेसे वेगळ्या वाकड्या तिकड्या अशा प्रकारचे असे हे मंचुरियन तयार होतात. त्याच पद्धतीने आपण हे बनवलेले आहेत आणि खायला ना एक नंबर असे लागतात. झटकेपट बनणारी अशी ही रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने मार्केटमध्ये आणण्यापेक्षा आपण घरगुती साहित्यामध्ये हे रेडी करू शकतो. तर आजच्या भागामध्ये मी तुम्हाला मंचुरियन कसे बनवायचे ते दाखवलेले आहे. अगदी सोप्या पद्धतीने आणि झटकेपट बनणारे असे हे मंचुरियन आहेत आणि चवीलासुद्धा एक नंबर लागतात. मार्केटमधून जसे बनवतात त्याच पद्धतीने आपण इथे मंचुरियन हे बनवलेले आहेत. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने बनवून मुलांना द्या. आजच्या भागामध्ये मी तुम्हाला मंचुरियनची रेसिपी दाखवली आहे. अगदी झटकेपट बनणारी अशी ही रेडी होते ही रेसिपी आणि सगळ्यांना आवडेल अशी आहे. जर का व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा, हाईप करा आणि जर कोणी चॅनल नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या. बाजूला बेल बटन ते देखील दाबायला विसरू नका, जेणेकरून जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होतो तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल. त्याचप्रमाणे व्हिडिओ भरपूर शेअर देखील करा. मित्र मैत्रिणी नातेवाईकांमध्ये भरपूर असा शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा मंचुरियन कसे बनवायचे ते माहिती मिळेल. आणि अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला. तोपर्यंत
बाय बाय. स्वस्त राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा. धन्यवाद.